आप्पे, ए आप्पे, अगं चहा ना बया. इथं माझ्या घशाला एवढी कोरड पडली पण धड चहा मिळना झालाय. उडत ताड फाडली काय माहिती ही. ओ मावशी, आमच्या आप्पी दीदीबद्दल नीट बोलायचं, एकदम शिस्तीत. आता का बया तू काय करतेस इकडं? मी आप्पी दीदीची मेन पी आहे. परत असं बोललात तर बघा. अगं पण तू इकडं कशासाठी आली? हा, इकडं काय उठसुटी यायला तुमचं काय गठुडं पुरलंय का ग इथं? हा, जरा स्वतःचं घर आहे ना तर घरात बी बसत जावा की. ओ मावशी, तुम्ही पण जावा की तुमच्या घरला. कशाला इथं थांबलाय? हे तुमचं पण घर नाही. ए हाफ तिकीट, मी या घरची मालकीने, कळलं का? तो बया दात काढती होय ग. दम जा, निघ, चल चल चल, निघेत ना, निघेत ना. तर माझ्याच घरी येऊन मला बोलती होय का तू? तुम्ही मालकी नाही तर मी पण आप्पी दीदीची पी आहे. आप्पी दीदी जिथं असेल तिथं मी कधी पण जाऊ शकते आणि येऊ शकते. मला या घराची खोटी मालकीण पण थांबू शकत नाही. तुझी जीभ ना लई चुरू चुरू चालायला लागली. दम जरा. हा मग तुम्ही बोलणार आणि मी का बसू वय? तुमच्यासारखी माणसं आजूबाजूला असल्यावर मी बोलणारच ना, आणि जीभ चालवायलाच पाहिजे. नाही नाही नाही, लईच बोलायला लागली ना. थांब जरा. चल निघेत ना, निघेत ना. काय रे, कसला दंगा चाललाय? काय हो, काय करताय तुम्ही? अहो कशाला ते बारक्या पुरीच्या नादाला लागलाय तुम्ही? कशाला त्रास देताय तिला? बारक्या? अहो एक नंबरची आगाव पोरगी हाय ही. इथं माझ्याच घरात येते आणि मला बोलती. तिने काय केलेलं नसणार, तुम्हीच आधी तिला काहीतरी बोललेलं असणार. हा मग मला म्हणले या घरची मालकी नाही म्हणून इथं यायचं नाही. आता मी पण त्याचा काही विश्वास नाही ठेवला, पण मी आपल्या आप्पी दीदीला भेटायला आले. जा जा चकुले, जा आज जाऊन आपल्याला भेट. बघितलं ना, बघितलं ना कशी आगाव पार्टी ही. तुम्ही कशाला नादाला लागलाय तिच्या? जाऊ द्यायचं ना तिला. नाही नाही सरकार, अहो ह्या आप्पीच्या घरची ना सगळी लोक अशीच आहे. साधा नका येत असते तिथं ताट फाडायला. अहो येऊ देत ना, ती येत्यात आणि जात्यात तरी. ओ इथं ना आधीच माझं डोसकं लय गरम झालंय. हा, तुम्ही अजून माझ्या डोक्यात जाऊ नका, सांगून ठेवते. नाही तर तुम्हाला माहितीये तुमचे मी काय हाल करेन ते. सगळी कॅसेट माहिती आहे मला. तुम्ही पहिले सगळं काढणार आणि मला धमकावणार. अजून काय तर आता गो बया, अजून काय लागतंय कशाला? एवढं बाद झालं या सरकारचा माज उतरवायला. जा घरात जाण मला चहा बनवून घेऊन या. हा हा काय करताय? कळत नाही का सांगितलेलं? चहा घेऊन या. डोक्याला ताप आहे नुसता. बाळा मी काय करू रे? मी अर्जुनला म्हणले खरं, पण मला अजूनही असं वाटतंय का माझाच विश्वास डळमळीत होतो. काय करू तेच कळना मला. मला जे कळते ते अजून कोणाला कळत आहे का? मला वाटतंय की तिथे चकुले, काय ग? तू कधी आलीस? हे काय आत्ताच आली की. बर, अभ्यास चालू आहे ना? आणि शाळेत जातेस का? हो, तू माझं सोड, तू तुझं सांग. आणि तू बोलत काय बसलेलीस एकटीच? अगं कुणी नाही समजून घेतलं ना तर मी हाय समजून घ्यायला आप्पी दीदी. अगं एवढे काय नाही. असं कसं? आप्पी दीदी, मी तुझ्या ऑफिसचीच पे नाही, मी तुझी कायमची पे आहे. मला सगळं कळतं. बाळाशी बोलत होतीस ना? आप्पी दीदी, तुला असं वाटतं का तुझं बाळ जिवंत आहे? चकुले, तेच कसं सांगू ते कळ ना ग. अगं तुझी चोरोटी कशी भरलेली, तेव्हा तर कसं सिक्रेट ठेवलेलं, तसं हे पण सिक्रेट ठेवते. तू सांग ना, तू नको काळजी करू. अगं तसं नाही, म्हणजे आता मी पण बराच शोध घेतलाय पण मला काहीच नाही सापडलं. पण आत ना असं वाटतंय का बाळ हाय, पण ते मी कसं सांगू तेच कळ ना आता. अगं मग आप्पी दीदी नीट शोधलं नसल, आपल्या दाजीबाईंना सांगायचं का? थांब मी सांगू. नाही नाही चकुली थांब. अर्जुनला तर अजिबात वाटत नाही. काय? दाजीबाईंना वेगळं वाटतंय? आप्पी दीदी, तुला वाटतंय ना तर बाळ नसेल गेलं, कारण तू आई आहे आणि सगळ्यात जास्त आईला कळतं बाळाचं. मी सांगते ना. चकुले, एवढं सोपं नाही ग बाळा हे सगळं. जाऊ दे, तुला नाही कळणार. आप्पी दीदी, मला एवढं कळतं की तुला वाटतं ना ते असणारच.
मला तर तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर. अगं तुला वाटतंय ना तुझं बाळ जिवंत आहे तर तू त्याचा शोध घे, तुला सापडेल काही ना काहीतरी. तुला एवढा का ग विश्वास आहे माझ्यावर? अरे तू माझी आप्पी दीदी आहेस. तुला कष्ट करताना, तुला अभ्यास करताना बघितलंय मी. आणि तुला माहितीये मला काय अडचण आली ना मी अशी थांबते आणि स्वतःला म्हणते की तर आप्पी दीदी असती तर तिने काय केलं असतं. मला लगेच उत्तर सापडतं. आणि आप्पी दीदी हे एकदाच नाही लय वेळा झालंय. मला विश्वास आहे आप्पी दीदी, तुला वाटतंय ना तर बाळ असणारच. तुझ्यासारखाच माझ्यावर अजून कोणाचा विश्वास असता तर. मी बोलू का दाजीबाईशी? नको बाळा, आता हा विषय जरा संपत आलाय. आप्पी दीदी मी तुझी ओरिजिनल पी आहे. मी तुला टेन्शन मध्ये नाही बघू शकत. मी बघते काय करायचं ते. अगं छकुले, ए छकुले, अगं काय करतेय तू? छकुले, टी शर्ट दे, मला कामाला जायचंय. इथे इकडे लवकर. नाही, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रश्नाचं उत्तर काय? विचार. तू आप्पी दीदीवर विश्वास का ठेवत नाही? विश्वास ठेवत नाही म्हणजे? म्हणजे आप्पी दीदी म्हणत्या बाळ जिवंत आहे, बाळ जिवंत आहे, तर तू विश्वास का नाही ठेवत? छकुले, बाळा तू लय हुशार आहेस, पण ह्या विषयातलं तुला नाही काय कळणार. तू नकोस पडूया. बरोबर आहे ना, मी लहान आहे, पण आप्पी दीदीच्या बाळाचं कुणाला माहिती नव्हतं ना, तो मला माहिती होतं. आणि आप्पी दीदीची चोरोटी भरली आहे मी. हा तो मुद्दा वेगळा आहे, हा वेगळा आहे. पण दाजी तेव्हा पण कुणाला माहिती नव्हतं आप्पी दीदी अशी का वागतीये. तेव्हा फक्त मला माहिती होतं. म्हणजे आता पण असंच होतं असं तुला म्हणायचंय का? हा, हाय का नाही ते तर शोधून बघूया की. अगं सगळं शोधून झालं छकुले, सगळीकडे बघून पण झालं, तरी पण दाजीबा ऐका की, आप्पी दीदी म्हणतात तरी शोधून बघूया की. आणि आप्पी दीदी ठरवून खोटं बोलू शकत नाही, ती कुणाला त्रास देऊ शकत नाही. तिला वाटतं तरी एकदा शोधून बघूया की. छकुले, बाळा तू लहान आहेस, आपलं बाळ गेलंय ग. अगं मी माझ्या ह्या हाताने बाळाला, आपलं बाळ गेलंय बस, मला एवढंच माहिती. आणि हे तुझ्या पप्पांना पण माहितीये, पाहिजे तर त्यांना विचार. दाजीबा प्लीज, आप्पी दीदी म्हणते तर एकदा विश्वास ठेवून बघा की तिच्यावर. बरं ठीक आहे, ठेवतो विश्वास. हा, पण तिला त्रास नको व्हायला. नाही छकुले, नाही त्रास होणार आप्पी दीदी. बरं चला नाश्ता करू आपण. चल. नाही नाही, मी शाळेला जाते. शाळा बुडली ना आप्पी दीदीला आवडणार नाही. मी जाते. तुम्ही विसरू नका काय दाजीबा. आप्पी तू छकुलीला काय सांगितलंस? छकुलीला काय सांगितलंस? मी नाही काही सांगितलं. मी बोलत होते तिने ऐकलं. काय ऐकलं? हेच म्हणजे काय ऐकलं छकुलीने? हेच की आपलं बाळ जिवंत आहे. अर्जुन, आप्पे अगं 2 दिवस झाले नाही अजून. तू काहीतरी ठरवलं होतंस की हा विषय घरात काढणार नाही म्हणून. परत तेच का? मी हे सगळं ठरवून नाही करत आहे. अगं हो, पण असं वागणार नाही हेच तर ठरवलं होतंस तू. परत तेच तेच करतेस का आप्पे तू? मी तिला नाही सांगितलंय काही. मी बोलत होते तिने ऐकलं. तिने ऐकलं जरी नसतं तरी तुझ्या मनात तर तेच आहे ना. मला येऊन काय म्हणली माहिती छकुली? म्हणले अर्जुन दादा तू आप्पी दीदीवर विश्वास का नाही ठेव. म्हणजे तिला वाटतं की बाळ जिवंत आहे तर असेल ना, शोधून बघायला काय हरकत आहे. अगं छोटी पोरगी आहे ती, तिचं प्रेम आहे तुझ्यावर, विश्वास आहे तुझ्या. तिच्यासमोर काय बोलायचं काय नाही कळलं पाहिजे ना आप्पे तुला. तुला जे बोलले तेच तिला बोलले मी अर्जुन. पण तिने माझ्यावर विश्वास ठेवला. कारण ती भाबडी आहे आणि तिचा तुझ्यावर आंधळा विश्वास आहे. तुझाही तसंच आहे म्हणा. तसंच म्हणजे? तसंच आहे, आंधळा विश्वास. आप्पे एवढी शिकलेली आहेस तू, तुलाच हे कळा ना. आता तुझ्या पुढे काय बोलायचं ना अजून काय करायचं नाही. काही करायची गरज नाही. ते फोटो काढले ना सगळे, मी त्या विचारात होते. नेमकी तेव्हाच छकुली आली म्हणून हे सगळं वाटतं.
फक्त भिंतीवरचे फोटो काढून काय नाही होणार आप्पे. त्या फोटो बरोबर ज्या आठवणी जोडले गेलेत ना त्या पुसायला लागतील. आणि आप्पे अजून एक, सगळ्यातून दुःख पचवून पुढे जायचं असेल, संसार करायचा असेल ना, तर मागच्या काही आठवणी पुसून टाकायला लागतील. म्हणजे अर्जुन, तू काय करतोयस? आप्पे ह्या बॅगला परत हात लावायचा नाही. अरे काय तायडे, झालं का सगळं आवरून? हो, सगळं आवरून झालं बघ. आत्या आलीस कधी चाललीस कधी काही कळलंच नाही या ठिकाणी. आत्या, राहायचं ना अजून 4-5 दिवस? अगं थांबले असते पण गडबडीत आले होते ना मी. आता गो बाया गडबडीत का ग? नाही म्हणजे काय झालं, इथं काय लय मोठा डोंगर बिंगर कोसळला का काय तवा आली? काय झालं? नाही, काही झालं नव्हतं. गडबडीत म्हणजे असं ऐकत्या वेळेला आले ना. मावशी, तुम्ही घरात असल्यावर अजून कसला डोंगर कोसळायला पाहिजे? पुढच्या याला सुट्टी काढून या. हो. भाऊजी, अहो आता कसली सुट्टी मिळते त्यांना? संसार सुरू झालाय आणि शिकवायला बी जाणार म्हणतात. असू दे असू दे. आत्या, आज खास तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय बरं का, तुम्ही निघालात ना म्हणून. अगं आप्पे, एवढं सगळं कशाला करत बसायचं? अहो असू द्यावं, एकतर तुम्ही एवढ्या दिवसांनी पहिल्यांदा आलात आणि ते पण असं गडबडीत. असू दे ग, असू दे. अगं मी तेच सांगत होतो, ती तिच्या संसाराला लागली आहे ना, यापेक्षा वेगळं चांगलं काय असू शकतं? तायडे, सुकिरा. अहो सरकार, तुम्ही जर हिला कोंडून ठेवली नसती ना तर हे सुख कधीच तिच्या वाट्याला आलं असतं. मावशी, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अशा मागच्या गोष्टी उकरून उकरून काढल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणं लागतील का? असं वाटत असेल तर अजिबात नाही. दादा, माझ्या मनात काही सुद्धा नाही बरं का. तायडे, पण मी जे तुझ्याशी वागलो ना ते माझ्या मनात मात्र कायम राहणार. सरकार, अहो तुम्हाला तुमची चूक कळली आहे ना, हे आताच आलं बघा सगळं. आता गो बाया कोण बोलताय हे? काय ग आप्पे, तुला कधी तुझी चूक कळणार? आता एवढं तू गुलुगुलू गुलुगुलू बोलती आणि जरा इथं कुठं बाळाचा आवाज आला की हे सगळं टाकून पळत सुटशील, हाय का नाही? बया, मला तर ना तुझ्या हातचे खायची बी भीती वाटायला लागली. मावशी, खरंच नका खाऊ. मागे ती फेरणी नाही का कडू झालेली, तसा नाश्ता पण कडू झाला असेल. राहू द्या, मी खाते नंतर. अगं बया, तू ह्या घरातनं गेली ना ते लई चांगलं झालं बघ. तू जर काही तर राहिली असती ना ती मग तुझं बी वाटोळं झालं असतं. हा मावशी, तुम्ही कधी बाहेर पडताय? नाही म्हणजे तुमचं चांगलं होईल ना. विनय काका, आपल्या वाईट होण्यातच त्यांचं चांगलं आहे. या तुमच्या घरात ना सगळ्यांना एक इतकी वाईट सवय आहे ना, जरा कुठं काय झालं, जरा काय चुकलं की ते सगळं लगी माझ्या माथ्यावर टाकतात. आता ही आप्पी ही येडी झाली, ही काय माझ्यामुळे झाली का? आता हिला त्या तिच्या येडेपणामुळं तिला कामावून बी काढून टाकली. हे काय माझ्यामुळे झालंय का? सांगा ना. ओ मावशी, काय फिरून 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 तोच विषय काढताय, दुसरं बोला की काहीतरी. अर्जुन, जाऊ दे ना, त्यांनी म्हटल्यानंतर खरंच होणार आहे का तसं? नाही 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 नाही, हे मी नाही म्हणत, अगं सारा गाव बोलतोय. आणि काय रे अर्जुन, नाही तू तुझ्या ह्या आत्याला एवढ्या गडबडीत कशासाठी बोलून घेतलं हे काय मला कळत नाही होय रे. म्हणे तू जरा गप्प बसतीस का? आई, काय चुकीचं बोलती ती? म्हणजे ती येडी असताना पण हिला येडी म्हणायचं नाही होय? आणि मी काही केलं नसताना पण तुम्ही मला खुनी ठरवून मोकळी घालता. अरे सुजा, कुठला संबंध कुठं जोडतोयस? सरकार, बरोबर बोलतोय मी. या घराला आहे ना, या अप्पेचं उगाच लय कौतुक आहे. उगाच नाही काय, या घरात जे काही चांगलं झालं त्यात सगळ्यात जास्त हात आप्पीचा आहे बरं का. ए बाई, तुझं लग्न लावून दिलंय म्हणून म्हणतीये तू? सुजय, अरे सगळ्यांसाठीच म्हणतात त्या. तुझ्या बायकोला घरात परत कोणी आणलं? आप्पीनच ना. आणि सुजा, मी बी माणसात जे आलोय ना ते आप्पीमुळेच. घरात कोणच माझ्या बाळाला घेत नाही.
फक्त आपण आणि त्याच्या मांडीवर घेऊन झोपवलं माझ्या बाळाला. घरातली सगळी कामं बघत ऑफिस सुद्धा छान सांभाळतील. बघितलं का सुजा, घरातली सगळी लगेच एकत्र होत्यात. तिला जरा काय बोललं ना तर ह्यांना अजिबात आवडत नाही बघ. तुम्ही तिला काही म्हणा, आम्ही काही तुमच्याकडे लक्ष देत नसतो मावशी. हा तेच. बर तायडे कसा झाला शिरा? अहो आत्यासाठी केला म्हणल्यावर भारीच झाला असेल की. ए मला द्या की नाश्त्याला. तुम्ही बिस्किट का पाण्यात बुडवून? इडी म्हणला ना तिला, इडीची आजचा नाश्ता करतोय कुठं? राहू दे, मी माझं घेऊन खाते. अहो ते नका घेऊ, स्वतःच्या हातनं बनवून खावा. आप्पे, जेवढ्या लवकरात लवकर कामावर हजर होता येईल ना तेवढ्या लवकरात लवकर हो. हो अपर्णा, या ठिकाणी मीही तुला हेच सांगणार होतो. तू आता थांबू नकोस. नाही सर, पण पुढे नेमकं काय करायचं तर नाही माहिती हो मला. याची काहीतरी प्रोसिजर असणार आहे. मला वाटतं तुझ्यावर झालेले आरोप हे चुकीचे होते, तुला सिद्ध करावं लागेल. करल ती, माहिती आहे मला, करल. मला पण माहितीये. बरं चला, निघते आता मी. दादा, बावड्या येत्या. ताडीला सोडून येऊ आपण. बरं, अजिबात काळजी करू नका. सगळं काही ठीक होईल. वहिनी येते. चल अर्जा बॅग घे. अपर्णा, रुपालीला गोळ्या देशील? मी देते. मला माझ्या बाळासाठी दूध पाहिजे होतं गरम करून. हो ताई, मी आणते आत. हा हा, काकी दूध देणार गरम करून माझ्या बाळाला. हो, मग दूध पिणार. तर रुपाली ना आप्पी एकत्र असणार आहेत काय? थांबा, आता मी दाखवते कोण येडी हाय ते. नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजल पाणी. माय, हे माय, जोगा वाढ ग माय. आले आले. येताना 2 घट पाणी बी घेऊन ये. वय, हे घे पाणी. अगं अक्का, बसून पे की. हो. चांगली आहेस ग माय, असं बसा बिसा कोण म्हणत नाही. ज्यानं उन्हाची चटकी खाल्ल्यात ते म्हणतात हो अक्का. अक्का, मी आलेच. 2 लेकरं आहे ती वाटतं माईला. 2 लेकरं सांभाळायची म्हणजे अवघड काम आहे बघ. एका लेकराला सांभाळताना जीव मेटा कुटीला येतो या. नाही, गुणी आहेत माझी पोरं, ताप नाही देत जास्त. पर माझी पोरगी नुसतीच आजारी पडते हो. काय करू काय कळना. लय काळजी वाटायला लागली तिची आता. डॉक्टरला दाखवलंस का? दाखवलं की, डॉक्टरकडे बी जाऊन आले, मस्त समज केलं. आता बी औषध देऊनच झोपवली बघा. देवाचं काय असेल तर सांगा की. मी बघू का पोरीला? वय, घेऊन येते बघा. ताप आहे ग लेकराला? वय की, आता नुसतं उतरतोय चढतोय, काही कळना बघा. जा बाई परत दवाखान्यात घेऊन. ते मी करतेच की, पर तुम्ही सांगा की काय असेल तर अक्का. देवाकडं बाळासाठी प्रार्थना कर. आपल्याला आपल्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात. तू आणि तुझ्या नवऱ्यानं कुणाचं वाईट काय केलं असलं तर आता देवीची माफी मागून घे. कारण आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला नाहीतर आपल्या पोरासनी भोगावीच लागते बघ. दुसऱ्याचं वाईट करून देव आपल्याला बी सुखात नाही राहून देत बघ. काळजी घे.
येते हा मी पोरी. वय आम्ही कलेक्टर मॅडमच्या बाळासोबत जे वागलोय कदाचित त्याचीच शिक्षा मिळते माझ्या पोरीला. तरी मी यांना आधीच बोलत होते नको ह्यात पडायला म्हणून, पण पैसे पाहिजे होते ना. मला कसं तरी होतंय आता. आम्ही आमच्या लेकरागत सांभाळलंय मॅडमच्या बाळाला. मी माझ्या पोरीला नीट करेन. आता मलाच माझ्या बाळासाठी काहीतरी केलं पाहिजे.